नमस्कार मंडळी. तर कसं काय मग आज कसे आहात तुम्ही? आज आहे रविवार आणि म्हटलं चला आज बनवूया आपण विदर्भ स्टाईलने देशी चिकन. तर कंटिन्यू करा मंडळी व्हिडिओ. तर बघू शकता आपण मस्त तेल ठेवलेलं होतं तापवायसाठी कढईमध्ये आणि त्याच्यामध्येच ना मी आपले अद्रक लसूण आणि कांदा खोबऱ्याचं पेस्ट बनवून घेतलं होतं. खोबरं आणि कांदा थोडं भाजून घेतलेला होता आणि बघू शकताय आपण मस्त आपली ती प्युरी टाकलेली होती अद्रक लसूणची आणि त्याच्यानंतर हळदी टाकली, थोडंसं धना पावडर टाकलेला होता आणि डायरेक्ट आपण म्हणजे जेवढं तुमची टेस्ट म्हणजे तुम्ही किती स्पायसी खाता याच्यावर डिपेंड करतं, त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये मिरची पावडर ॲड करा. आम्ही मसाल्याच्या भाज्या ह्या थोड्या स्पायसी खातो म्हणून मी मिरची पावडर बघू शकता किती टाकलेलं आहे आणि टेस्टच्याच अकॉर्डिंग तुम्ही नमक पण वापरू शकता म्हणजेच मीठ वापरू शकताय. तर बघू शकताय मंडळी, एकदा ना या पद्धतीनं तुम्ही हे चिकन बनवून बघा. देशी चिकन एकदम भारी लागतं. प्राचीच्या स्टाईलने बनवून बघा एकदा. तर बघू शकता आपण ऑलमोस्ट ना याच्यामध्ये टोमॅटो हा चिरून टाकला होता. काय आहे ना, टोमॅटो जर पिसून टाकलेला मिक्सीमध्ये तर खूप जास्त असं थिक होते चिकन वगैरे किंवा खूप गाढी होते. तर आपल्याला जास्त काही गाढी करायची नाही, साधारण थोडं रस्सेवाली करायची आहे. तर मस्त मी टमाटे त्याच्यामध्ये चिरून टाकलेला होता आणि जो गरम मसाला किंवा खडे मसाले आहे हे मी सुके पिसून घेतले होते मिक्सीच्या जारमध्ये. तर बघू शकता असा मसाला आपण पिसून घेतलेला होता आणि तो गरम मसाला मी त्याच्यामध्ये 2 चम्मच ॲड केला आहे. तर लक्षात असू द्या, मिरची, मीठ, हळदी, धना पावडर हे आपण आधी टाकले होतं कांदा लसूणच्या प्युरीमध्ये म्हणजेच खोबऱ्याच्या वाटणामध्ये आणि टमाटा हा चिरून टाकलेला आहे. का तर रस्सा हा खूप जास्त गाळा नाही व्हावा म्हणून. तर मस्त आपण मसाले वगैरे आपले शिजलेले होते ऑलमोस्ट. तर मसाले आपण छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला आणि त्याच्यामध्ये ना मंडळी आपण टाकलेलं आपलं गावरान चिकन जे वॉश करून ठेवलेलं होतं आणि आता हे आपण त्याला जवळजवळ 10 मिनिट असंच कुक होऊ देऊया. कारण याच्याने काय होणार ना, आपल्या या पीसेसला म्हणजेच मटणाचे जे ठुसे आहेत त्याला चांगल्या प्रकारे तिखट मीठ सगळं ऑब्झर्व होऊन जाईल. चांगलं कुक झाल्यानंतर ते खाण्यासाठी अजून भारी टेस्ट लागेल. तर ऑलमोस्ट नाही जसं आपण सुक्कं मटण करतो किंवा सुक्कं चिकन करतो ऑलमोस्ट त्याच्यासारखं 50% तरी हे आता शिजलेलं आहे ऑलमोस्ट. तर आता ना जर तुम्हाला याच्यातनं जर पाहिजे असेल थोडं म्हणजे ड्राय खायचं असेल तर तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता आणि ते पण यूज करू शकता. तर आम्ही ड्राय काही ठेवणार नाही. तर याच्यामध्ये ना मस्त आपले हे पीसेस वगैरे शिजले. आता याला मी काय करणार आहे, थोड्या वेळ मस्त छान झाकून ठेवला आणि जेवढ्या प्रमाणात तुम्हाला रस्सा पाहिजे आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी तुम्ही टाकू शकता. तर मला जेवढा रस्सा पाहिजे होता तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. करीबन 1-1.5 ग्लास मी पाणी टाकलं आहे कारण की आमच्याकडे जास्त गाढा आज नको पाहिजे होता रस्सा म्हणून म्हटलं चला. तर मंडळी या पद्धतीत एकदा बनवून बघा तुम्ही, खूप भारी टेस्ट लागते आपली हे विदर्भ देशी स्टाईल चिकन. तर जर तुम्ही ना मला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच नवनवीन व्हिडिओना तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटेल. आणि ना लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर. मस्त आपलं चिकन रेडी होतं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात गार्निशिंगसाठी टाकलेला होता आपल्या विदर्भाचा सांबार म्हणजेच कोथिंबीर. तर तुम्हाला आज ना मंडळी मी माझी चिकन थाळी पण दाखवते. बघू शकताय मस्त आपण डेकोर केली होती आपली चिकन थाळी. याच्यामध्ये राईस होता, चपाती होती, टोमॅटो होतं गार्निशिंगसाठी, ओनियन होतं, काकडी होतं आणि एक छोटासा निंबूचा तुकडा. तर असं होतं आपलं चिकनची थाळी. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करून घ्यावे आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. भेटू